लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिलेला असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी राजकीय घोषणा केली आहे। ते राजकीय निर्णय घेणार का? आता पुढचा पवित्रा काय याविषयी सर्वांना उत्सुकता आहे। नमस्कार, मी रामेश्वर जामगी आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत सगळ्याच्या सगळ्या 288 जागा लढू अशी घोषणा जरांगेंनी पुण्यात केली। 2013 मधील एका फसवणूक प्रकरणात जरांगे आज पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात हजर झाले होते। त्या प्रकरणात न्यायालयानं जरांगेंना दिलासा दिला। त्यांच्या विरोधातलं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं। यानंतर न्यायालय परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। मी जातीवाद करत नाही, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा इतकंच मी म्हणालो होतो। 4 जूनपासून मी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची मोठी घोषणा जरांगे पाटलांनी केली। पाटील यांनी विधानसभेला उमेदवार दिल्यास सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला जातो। कायद्यापुढे सगळे समान आहेत, कायद्यापुढे कोणीही मोठा नाही असं जरांगे पाटील म्हणाले। सगळ्यांनी कायद्याचा सन्मान राखायला हवा। तारीख असल्यानं न्यायालयात आलो होतो, माझ्यावर काहीच आरोप नाहीत, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही। विनाकारण आरोप करणाऱ्यांच्या आरोपात किती तथ्य असतं हे सगळ्यांना माहिती आहे। सरकारला माझ्या विरोधात काहीच सापडत नाही, म्हणून ही केस ओपन झाली का असा प्रश्न त्यांनी विचारला। जरांगे पाटील कोर्टात का आले होते, नेमकी केस काय होती पाहूयात त्या संदर्भात। जरांगेंच्या शिवबा संघटनेने 2013 मध्ये एका नाटकाचं आयोजन केलं होतं। नाटकाच्या प्रयोगानंतर पैसे देण्यात आले नसल्याचा आरोप झाला होता। या प्रकरणात न्यायालयात खटला दाखल झाला। भारतीय दंड विधानाच्या कलम 156(3) नुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता। याच प्रकरणात पुणे न्यायालयानं त्यांच्या विरोधात वॉरंट काढलं होतं, त्यामुळे जरांगे आज न्यायालयात हजर राहिले। न्यायालयानं त्यांच्या विरोधातलं अटक वॉरंट रद्द करत 500 रुपयाचा दंड ठोठावला। अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून कळवा। धन्यवाद।